नमस्कार, GI न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यात आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी। उमरेड शहरातील परमात्मा एक सेवकाचे सेवक झाले आक्रमक। देशभरात धार्मिक प्रवचन करणाऱ्या बागेश्वर बाबा म्हणून प्रसिद्ध धीरेंद्र शास्त्री यांना नुकत्याच मोहाडी येथे परमात्मा एक सेवकांच्या धार्मिक पूजा पद्धतीवर आक्षेपार्ह विधान केल्याने परमात्मा एक सेवक या संघटनेतील सेवक आता चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तक्रार दाखल करून अटक करण्याची मागणी रेटून धरली आहे। मोहाडी येथील चंदूबाबा स्टेडियमवर आयोजित श्री रामकथा प्रवचनात धीरेंद्र शास्त्री यांना मानवधर्माच्या पूजा प्रथेवर हास्यास्पद व आक्षेपार्ह विधान करणे चांगलेच महागात पडले आहे। त्यांच्या या विधानामुळे परमात्मा एक सेवकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने भंडारा जिल्ह्यासह नागपूर व इतर जिल्ह्यात याचे पडसाद उमटणे सुरू झाले आहे। अनेक शहरात तालुक्यात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात लेखी तक्रारी देऊन गुन्हा दाखल करा व धीरेंद्र शास्त्री यांना अटक करा अशी मागणी पुढे येत आहे। या मानवधर्माच्या संघटनेकडून देण्यात आलेला हा इशारा असून जर धीरेंद्र शास्त्रीला अटक झाली नाही तर परमात्मा एक सेवकांचे सेवक हे रस्त्यावर उतरतील अशा प्रकारचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सेवकांमधील संतापाची लाट बघून मोहाडी पोलिसांनी कलम 293 अ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचेही समजते, परंतु जिल्ह्यात 22 ठिकाणी सेवकांनी तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण धीरेंद्र शास्त्रींना चांगलेच महागात पडणार आहे। उमरेड पोलीस स्टेशनलाही अशीच संतापाची लाट बघावयास मिळाली। येथील सेवकांच्या शिष्टमंडळाने उमरेड पोलीस स्टेशनला निवेदन देत धीरेंद्र शास्त्रींना अटक करण्याची मागणी रेटून धरली। यात सर्व तक्रारी एकत्रित करून पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे सरळ तक्रारी वळती करण्यात येणार असल्याने वरिष्ठ अधिकारी धीरेंद्र शास्त्रीवर काय कारवाई करतात हे बघणे गरजेचे आहे। शिष्टमंडळात प्रकाश वारे, संजय तळेकर, नितेश कळंबे, विष्णू शेरकी, अनिल हजारे, विष्णू गिरटकर, आकाश सहारे, हर्षल वाघमारे, कैलास वारे, मधुकर शेंद्रे, शेषराव काकडे, राजेश भेंडे, रवी फेंडर, घनश्याम चौधरी, अरविंद माळी, विनोद गिरटकर, अमित लाडेकर, रघुनाथ धोटे, घनश्याम जिपकाटे, विलास लांबट, सचिन उमाटे, कुणाल सहारकर, सुनील चिसगरे, गणेश गेडाम, कमलाकर निमजे, गणेश महाले, विठोबा बागड़े यांच्यासह आदींचा यात समावेश होता। हमने कल भी कोट किया था, आज फिर कोट करते हैं। महाराष्ट्र के जिस क्षेत्र में हम बैठे हैं, नागपुर भंडारा जिले के अंतर्गत के क्षेत्र में, यहाँ एक विशेष संप्रदाय मत को मानने वाले लोग हैं जो हनुमान जी को तो मानते हैं, हनुमान जी की नहीं मानते। हनुमान जी को तो मानते, हनुमान जी की नहीं मानते। वो कहते हैं कि श्राद्ध नहीं करना चाहिए, माता पिता की फोटो नहीं रखनी चाहिए, राम राम नहीं बोलना चाहिए, जय गुरुदेव बोलो। अरे माई बाप ठटरी के बरे, जो हनुमान जी पूरी जिंदगी राम राम बोल रहे हैं उनके उपासक राम राम ना बोले, हद हो गई यार। ये तो वही बात हो गई है कि रसगुल्ला खा रहे हैं, शुगर से परहेज कर रहे हैं। रसगुल्ला खा रहे, शुगर से परहेज कर रहे। अरे ऐसा करने वाले लोगों, कान खोलकर सुन लो, तुम्हारे पूर्वज और तुम्हारे पुरखे तो नरक में है ही है, तुम्हारी आने वाली पीढ़ी भी नरक में जाएगी। ऐसी भक्ति कदापि हनुमान जी को प्रिय नहीं है। और ये बात हम मुंबई में जाके नहीं बोल रहे हैं, जहां हो रहा इसी क्षेत्र में इस परंपरा को मानने वाले लोग हैं। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर।